काळात मोबाईल दुकान उघडलं, बाप लेकाला पोलिसांनीच जीवे मारलं, पण शेवटी कोर्टानं न्याय केलाच. तामिळनाडूच्या मदुराई मधल्या सातनुकुलम पोलीस स्टेशन मध्ये 2020 साली म्हणजे लॉकडाऊन मध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. नेमकं काय घडलं होतं मी सांगते. तर लॉकडाऊन काळात मोबाईल दुकान बंद करण्यावरून पी जयराज आणि फेनिक्स या बाप लेकाचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यामुळे पोलिसांनी एफआयआर नोंदवला. त्यानंतर त्यांना संपूर्ण रात्र पोलीस कोठडीमध्ये डांबलं. 2 दिवसांनी या दोघांचा कोठडीतच मृत्यू झाल्याचं कळलं. या मृत्यूबाबत पोलिसांनी वेगवेगळी कारणंही दिली, मात्र पोलिसांनीच अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. या सगळ्या प्रकरणानंतर नातेवाईकांनी आंदोलनं केली, नागरिकांनी आपली दुकानं बंद ठेवली आणि घटनेचा निषेधही नोंदवला. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मद्रास हायकोर्टानं स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली. आज तब्बल 6 वर्षांनी या प्रकरणात कायद्याचा धाक दाखवणाऱ्या 9 पोलिसांनाच कोर्टानं थेट दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. मद्रास हायकोर्टानं जर या प्रकरणाची दखल घेतली नसती तर त्या दोघांचे मृतदेह दफन होण्याआधीच या प्रकरणालाच पुरून टाकण्यात आलं असतं. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.